अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे। महसूल पथकाने भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिप्पर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त केला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली। पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे। चंद्रभागा नदीपात्रात जुन्या दगडी पुलाजवळ अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो तसेच गुरसाळे तालुका पंढरपूर येथील भीमा नदी पात्रालगत एक जेसीबी व एक टिप्पर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली। या दोन्ही कारवाई महसूल पथकाने पहाटे 5 ते सकाळी 8च्या दरम्यान केल्या। कारवाईमधील वाहने शासकीय धान्य गोदाम येथे जमा करण्यात आली आहेत। या दोन्ही कारवाईत मंडळ अधिकारी विजय शिवशरण, बाळासाहेब कदम, महेश कुमार सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे, राहुल गुटाळ, पी कोईगडे व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हनुमंत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आवटे सूर्यवंशी व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।